आजचं हे समोरचं आपलं विराट दर्शन घेतल्यानंतर भाषणाची सुरुवात करताना मला शिवसेना प्रमुखांच्या भाषणाची सुरुवात आठवली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कारण हा संपूर्ण भगवा सागर माझ्यासमोर पसरलेला आहे. शिवरायाचा हा रायगड आहे आणि या रायगडमध्ये मी सभा घेण्यासाठी तसा बऱ्याच वर्षानंतर आलेलो आहे. आणि हे आपलं जिवंत रूप पाहिल्यानंतर आतापर्यंत जे जे काही सगळे उल्लेख झाले, मला वाटतं संजय राऊत आपण औरंगजेब कोणते सांगितलं, अफजल खान कोणते सांगितलं, पण मला औरंगजेबाची आणि अफजल खानाची पर्वा नाही. माझ्यासमोर माझी वाघनखं बसलेली आहेत. ही वाघनखं आहेत आणि जो कोणी गरिबांच्या हिताच्या आड येईल, त्या गरिबांच्या हिताच्या आड येणाऱ्याचा कोथळा राजकारणामध्ये ही भगवी वाघनखं काढल्याशिवाय राहणार नाही. हे त्याचं हे आजचं हे दर्शन आहे. अनेक विषय आहेत. देसाई साहेब म्हणाल तसे टगे आणि भागे आहेत. आणखीन बरेच लोक आहेत. कोणत्या कोणत्या विषयावरती काय काय बोलायचं. शरद पवारांवरती बोलू, अजित पवारांवरती बोलू, का तुमचे पालकमंत्री जे सगळे बकासुरासारखे सगळे खात सुटले त्यांच्यावरती बोलू, का दिल्लीतल्या मनमोहन सिंगांवरती बोलू. आहे नुसते विषय खूप आहेत. बोलायचं काय ही मोठी पंचायत आहे. बरं मला एक सांगा, एक गेल्या 8-10 दिवसापूर्वी आपला गुढीपाडवा झाला आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मी पुण्यामध्ये होतो. त्या शंकरराव अभ्यंकरांचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला गेलो होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नवीन वर्ष ना, आणि साधारणतः नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला माहिती आहे काय वेगळं काय होणार नसतंच, पण तरी सुद्धा येणारं नववर्ष आपल्याला सुखाचं, समाधानाचं, उत्तम आरोग्याचं आणि मनशांतीचं जावं असं आपण एकमेकाला शुभेच्छा देतो. मला वाटते काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले एकमेकाला शुभेच्छा देताना येणारं वर्ष हे आपल्याला म्हणजे एकमेकांना मोठमोठ्या घोटाळ्यांचं जावं असं देत असतील कदाचित. कारण पाठचा घोटाळा कमी पडतोय की काय, असा दरवर्षी मोठा घोटाळा येतोय. अहो किती खाणार तुम्ही. खाऊन खाऊन पोट फुटायची वेळ आली. गरीब गोरगरीब आहे तो उपाशी तडफडतोय, तरी सुद्धा त्यांची हाव संपत नाहीये. भस्म्या रोगापेक्षाही भयंकर आहे. भस्म्या रोगापेक्षाही भयंकर म्हणजे ज्याला भस्म्या रोग झाला असेल त्याला लाज वाटेल की अरे हे मंत्री यांची भूकच भागत नाही. बरं दुसरं ते अजित पवार काय त्यांना बोलायचं. ज्या महाराष्ट्राची ओळख संपूर्ण जगामध्ये शिवरायाचा महाराष्ट्र म्हणून आहे, त्या महाराष्ट्रामध्ये अजित पवार सारख्या नतद्रष्टाला स्थान नाही. अजित पवार ही महाराष्ट्राची ओळख आम्ही होऊ देणार नाही, अजिबात नाही. काय बोलतायत, काय करतायत. बरं आपली एक मराठमोळी संस्कृती आहे. आपले जे कुटुंबातली मोठी मोठी माणसं असतात, आदराची माणसं असतात, त्यांना आपण दादा म्हणतो, कोणाला आबा म्हणतो, कोणाला बाबा म्हणतो ना रे. जसं माझ्या आजोबांना घरामध्ये प्रबोधनकारांना दादा म्हणायचे. काही असो, कोणाला काय अडलं नडलं की दादा ही अडचण आहे, मग दादा बसतात. काय बाबा तुला काय म्हणणं आहे, ठीक आहे असं असं ठीक तुला मदत करतो. कोण आबा म्हणतं, कोण बाबा म्हणतं. पण हा जो दादा म्हणणारा स्वतः जो आहे, टग्या वगैरे सुद्धा ही काय सोडून द्या आता. पण या माणसाकडे मला तुम्ही सांगा, जर तुम्हाला तहान लागली तर पाणी प्यायला जाल का. म्हणजे उपमुख्यमंत्री असताना ही मस्ती आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडतायत. मुख्यमंत्री होणार, कसा होणार. लोक येतील का तुझ्याकडे पाणी प्यायला तरी येतील. काय देशील काय सांगता येत नाही. आणि असा हा दादा म्हणजे ह्या लोकांनी, बरं हे दादा, दुसरे ते आर पाटील आबा, ज्यांच्या राज्यामध्ये बोलायला सुद्धा त्यांना लाज वाटत नाही. महिला इकडे बसलेल्या आहेत,
निर्धास्तपणे आलेला आहात. किती मोठे आहेत, किती मोठा वर्ग आहे. माता भगिनीनो, तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे आहेत. स्त्री शक्तीचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे आहेत. आम्ही मराठी आहोत, आपण हिंदू आहोत आणि हिंदूमध्ये देवदेवतांना महत्व आहे. त्या सगळ्या माझ्या जगदंबेचं हे रूप माझ्यासमोर बसलेलं आहे. एक निर्धास्तपणे शिवसेनेच्या सभेला आलेला आहे. कोणी तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही, या आत्मविश्वासाने आलेला आहात. आणि या आबांच्या राजवटीमध्ये निर्लज्जपणाने सांगतात की गेल्या वर्षभरामध्ये 1700 महिलांवरती अत्याचार झालेत, बलात्कार झालेत. 1700. बरं, दुसरी एक गोष्ट ठीक आहे, कर्नाटक आणि महाराष्ट्राचं जे काही चाललेलं आहे सीमा प्रश्न, त्या भागामध्ये जाऊन भाषण करून आल्यामुळे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावरती कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. त्या बाबतीत जो जो तिकडे मराठीची भूमिका घेईल, जो जो तिकडे मराठी माणसाची बाजू घेईल, त्यांच्यासोबत शिवसेना आहे. जर आर पाटील तिथल्या मराठी बांधवांसाठी लढणार असतील तर त्याही बाबतीत आम्ही आर पाटलांच्या सोबत आहोत. पण मध्यंतरी जे आर पाटील बोलले की तशीच जर का वेळ आली आणि कर्नाटक सरकारने मला तुरुंगात टाकलं तर मी तिथल्या तुरुंगात बसून सुद्धा गृहखातं चालवेन. अहो, तुरुंगात जाऊ देवा, आता मोकाट फिरतात ते तर चालून दाखवा ना तुम्ही. आणि मागे ते म्हणाले होते की माझ्या हातामध्ये दंडुका द्या मग मी दाखवतो म्हणे. मग इतके वर्ष काय पकडून बसलात तुम्ही? गृहमंत्री म्हणून बसलात ना तिकडे. तुमच्या हातामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे, त्याचा कोणाला दरारा म्हणून आहे? पण हा आबा असा नेबळट. आणि बाबांचं तर काय काय सांगतायत, नुसतं गेलं बाबा बाबा अमुक झालं. बरं ठीक आहे, मी चौकशी करतो. असं व्हायला नको आहे, पण मी चौकशी करतो. काय झालं तरी चौकशी करतो, चौकशी करतो. कधी करणार चौकशी? आणि अजित पवारांचं जे नवीन थेर आहे काय, आत्मक्लेश, आत्मशुद्धी, म्हणजे महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त जनतेची क्रूर थट्टा करायची. आणि मध्येच कुठे फॅड त्यांच्या डोक्यात बसलं. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवरती जाऊन मस्त तिकडे मंडप टाकला आणि 1 दिवसाचं उपोषण. अरे, ह्या माझ्या माता भगिनी आपल्या कुटुंबियांसाठी किती व्रत करतात, किती उपवास करतात. आत्मक्लेश याला म्हणत नाहीत. आणि तुम्ही यशवंतरावांची सुद्धा थट्टा करू नका. त्याच्यामुळे असं होत आहे की हे यशवंतराव असे होते की काय, की कोणी महाराष्ट्राची थट्टा करावी आणि त्यांच्याकडे जावं की यशवंतराव त्यांना माफ करायचे. आज यशवंतराव असते तरी सुद्धा त्यांनी अजित पवारांना माफ केलं नसतं, अजिबात केलं नसतं. अरे, यशवंतरावांचे मतभेद त्यावेळेला होतेच. मी खूप लहान होतो, मला एक अंधुकचं आठवते. ज्या वेळेला माझे आजोबा आजारी होते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी विचारपूस करायला यशवंतराव आमच्या घरी आलेले, तेवढे आठवतात. पण पिढी मोठी होती, पिढी वेगळी होती. यशवंतरावांच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं, ते खास करून अजित पवार आणि त्यांच्या या सगळ्या ज्या सोंगट्या आहेत ना इकडे तिकडे फिरणाऱ्या, त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. यशवंतराव चव्हाण ज्या वेळेला दौऱ्यावरती निघत, अशाच एका दौऱ्यामध्ये त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरची धुरळा उडवत चालला होता. कारण रस्ते आजच्यासारखे नव्हते. पण त्या कडकडीत उन्हामध्ये यशवंतरावांनी पाहिलं, एक म्हातारी बाई कमरेत वाकलेली, डोळ्यावरती हात ठेवून एका हाताने गाड्या थांबवण्यासाठी हात करत होती. थांबा थांबा थांबा. हे तटकरे अजित पवार, शरद पवार कोणामध्येही ही वृत्ती आली असं मला वाटत नाही. यशवंतरावांनी पाहिलं आणि ड्रायव्हरला सांगितलं, अरे गाडी थांबव. गाडी थांबवल्यानंतर गाडी थोडीशी अर्थात पुढे गेली होती. सोबत बसलेली जी व्यक्ती होती त्यांना यशवंतरावांनी सांगितलं, जरा जा बघा ती आई काय म्हणते बघा, मी आलोच तुमच्या पाठोपाठ. आणि ते त्यांचे जे कोणी असतील सहाय्यक ते पुढे गेले. तोपर्यंत उतरून यशवंतराव पाठोपाठ गेले. दोघं जण समोर आल्यानंतर त्या वृद्धेने त्यांना विचारलं की अरे बाबा, तुमच्या दोघातलं यशवंतराव कोणते सांगा. यशवंतरावांना ती बाई ओळखत पण नव्हती. आणि यशवंतराव म्हणाले, आई मी यशवंतराव, बोल काय काम आहे तुझं, का माझी गाडी थांबवलीस? ती बोलली, काय काम नाही बघ बाबा, तू इकडे येशील म्हणून कवापासनं तुझ्यासाठी मी 1 रुपया जपून ठेवला होता. म्हणून तिने कन्वर्टीला हात घालून 1 रुपया दिला, घेतला आणि यशवंतरावांच्या हातात दिला. घे म्हणे, तुझ्या पोरा बाळांसाठी मी केव्हापासून जपून ठेवलाय, घे म्हणे, त्यांना काहीतरी गोडधोड दे. हे असं प्रेम आजच्या राज्यकर्त्यांना मिळेल का?
यशवंतराव कोण कधी बघितलेलं नाही, पण इथून यशवंतराव जाणार, मी थांबवल्यानंतर यशवंतराव उतरणार आणि त्याच्यासाठी मी कधीपासून जपून ठेवलेले 1 रुपया हा त्यांना देणार. म्हणून त्या आशेवरती ती बाई होती. जर अजित पवार चालले रस्त्याने, सुनील तटकरे चालले, लोक घरात बसून बाहेरून कड्या कुलप घालून खिडकीतून आत जाऊन बसतील. हे लुटारू आले, या लुटारूंपासून सावध राहा. जो काही माझ्या खिशामध्ये एखादा रुपया असेल तो सुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी ही अवलाद आहे. आणि अजित पवारांना मला सांगायचं, तुम्ही यशवंतरावांच्या समाधीवरती जाऊन बसलात तिकडे, जा पहिलं तुमच्या काकांना विचारा, शरद पवारांना विचारा, कसा त्यांनी यशवंतरावांच्या पाठीमध्ये वार केला होता ते विचारा, कसा त्यांनी वसंतदादांच्या पाठीमध्ये वार केला होता ते विचारा. ज्या यशवंतराव आणि शरद पवारांना हात धरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणलं, त्याच शरद पवारांनी यशवंतरावांना त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सोडून दिलं होतं आणि अक्षरशः विपन्न अवस्थेमध्ये मानहानीचं जिणं जगत यशवंतरावांनी काँग्रेसमध्ये शेवट झाला त्यांचं. ज्या वेळेला यशवंतराव होते तेव्हा त्यांची आठवण नव्हती. आणि आताही जी काही थेरं करतायत, अजित पवारांना म्हणा आत्मक्लेश तुम्हाला करून घ्यावे लागतात. पण तुम्ही जे सत्तेवरती बसलेला आहात आणि तुम्ही जो सगळा सत्तेचा बट्ट्या बोळ करून टाकलेला महाराष्ट्राचा, त्याच्यामुळे ही माझी गोरगरीब जनता जे भोगते त्याला आत्मक्लेश म्हणतात. जर तुम्हाला आत्मक्लेश खरंच करून घ्यायचा असेल तर जा, या माझ्या माता भगिनींना विचारा किती लांबून ते पाणी आणतात. सोलापूरमध्ये जा, ज्या सोलापूरमधली माणसं तिकडे उपोषणाला बसलेली आहेत, घ्या पाण्याचा हंडा घ्या आणि त्यांच्याबरोबर पायी जा. वेळप्रसंगी अनवाणी फाटलेली जिजलेली वाहन पायात घालून तुम्ही पाण्याचा हंडा आणा, त्याला म्हणतात आत्मक्लेश. ज्या वेळेला मुलाबाळांचं लग्न करण्यासाठी खिशामध्ये पैसा नाही, डोक्यावरती कर्ज आहे, आणि मग लग्न मी त्यांचं लावू शकत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो, त्याला म्हणतात आत्मक्लेश. अजित पवार, तुमची लायकी आहे आत्मक्लेश हा शब्द उच्चारण्याची? लायकी? बरं, प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काही नाहीये, पण नुसतं प्रश्न आणि नुसते प्रश्न उभे करायचे आणि जनतेला वाऱ्यावर सोडून द्यायची. हा जो काही मुंबई दिल्ली कॉरिडॉरचा प्रश्न आहे, मला तुम्ही सगळ्यांनी मिळून सांगायचा, हा तुम्हाला मान्य आहे का? जरा हात वर करून सांगा, तुम्हाला हे मान्य आहे का? अरे मग शिवरायाचे मावळे आहात ना तुम्ही? काय तटकऱ्यांची किंवा आणखीन कोणाची माय व्याली मी बघतो तुमच्यावरती हा प्रकल्प लादण्याची. नाही होऊ देणार म्हणजे नाही होऊ देणार. जय बोलल्यानंतर तसं मावळ्यासारखं वागा. ही इकडे बसलेली गुरंढोरं किंवा शेळ्या मेंढ्या नाहीयेत, ही जिवंत माणसं आणि शिवरायाचे मर्द मावळे, माझ्या रायगडमधले भगवा हातात घेतलेले मर्द मावळे शिवसैनिक आहेत. आणि जे शरद पवार बोलले की छत्रपती शिवरायांनी भोसल्यांचं राज्य नाही रयतेचं राज्य उभं केलं, पहिला आपल्या घरात जाऊन मोठ्याने बोला. त्याच्यानंतर तटकरेंना सांगा, तुमच्या सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही जे काय तुमच्या कुटुंबियांचं राज्य उभं केलंय त्यांना सांगा, कुटुंबियांचं राज्य नको, रयतेचं राज्य हवंय. स्वतः शरद पवार केंद्रामध्ये मंत्री, पुतण्या उपमुख्यमंत्री, मुलगी इकडे खासदार, आणि गोरगरिबांना सांगता तुम्ही रयतेचं राज्य केलं. तुमच्याकडनं शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही घ्यायची? जर शिवरायाचं तुम्ही नाव घेता तर शिवरायासारखं वागा. या अजित पवाराला आणि तटकरेला ताबडतोब लाद घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढून टाका आणि मग शिवरायाचं नाव घ्या. तोपर्यंत शिवरायाचं नाव घेऊ नका तुम्ही. नुसतं आपण जाऊन पुतळे उभे करायचे आणि आज शिवरायाचा विचारच देशाला पुढे नेईल. अरे तो विचार पहिला तुला समजलेला आहे काय? ज्या वेळेला इकडे भास्कर जाधवच्या घरचं लग्न त्यांनी बघितलं, स्वतःच पोचलेली ही माणसं, एक मंत्री महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना सुद्धा घरचं लग्न कसं थाटामाटात करतोय हे बघितल्यानंतर पवारांचे डोळे फिरले आणि म्हणाले, माझी झोप उडाली. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे आणि असं लग्न करतायत. मग तीच उडालेली झोप ज्या वेळेला अजित पवार दुष्काळग्रस्तांची क्रूर थट्टा करत होता त्यावेळेला कुठे गेली होती? एक जमाना मला आजही आठवतोय की स्वतः शिवसेना प्रमुखांनी ही जी काही आग पेटवलेली आहे यांच्यावरती शब्दांचे आसूड ओढलेले आहेत, तेव्हा हे शरद पवार म्हणत होते की शिवसेना प्रमुखांच्या जिभेला काही हाड आहे की नाही. ही आमची संस्कृती नाहीये.
पण शिवसेना प्रमुखांनी त्यांची जी काय भाषा वापरली ती गोरगरिबांवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध वापरली होती. गोरगरिबाची थट्टा शिवसेना प्रमुखांनी कधी केलेली नव्हती आणि करणार नाही. ही आमची परंपरा नाही, अजिबात नाही. आज सुद्धा हे सगळीकडे जमलेले आहेत. अनेक विषय येत आहेत. मरे आता सूर्यकांत दळवी आले आणि मला म्हणाले उद्धवजी गोवा आणि गोवा मुंबई रस्त्याचा उल्लेख करा. आहेच ना तो. हे सगळे जे विषय आहेत, माणगावचा विषय आहे, माणगावला चांगला थांबा पाहिजे. आता हा जो काही औद्योगिक पट्टा करतायत, पण याच्या आधी कधीतरी शेतकऱ्यांसाठी आणि मच्छीमारांसाठी सरकारने कधी धोरण केलंय? तुम्हाला नुसतं राबवून घ्यायचं, तुमची मतं घ्यायची आणि मतं मिळाल्यानंतर तुमच्यावरती अन्याय करायचा. या लोकशाहीला शिवसेना प्रमुखांनी विरोध केला. आणि ते जे म्हणायचे की ही तुमची दळभद्री लोकशाही मला मान्य नाही, तीच दळभद्री लोकशाही आज मला देखील मान्य नाही, अजिबात नाही. निवडणुका आल्यानंतर माता भगिनींकडे जायचं, तुमच्याकडे जायचं, पदर पसरायचं, मतं घ्यायची आणि मतं घेतल्यानंतर, मंत्रीपद घेतल्यानंतर वेळ प्रसंगी पोलीस सैन्य सगळं लावून तुमच्या जमिनी हिसकावून घ्यायच्या. या बंदुकीच्या नळ्या ही जनता एकवटली तर उलट्या फिरल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. एवढी ताकद आहे जनतेमध्ये आहे. अनेक जण इकडे आलेले असतील, कदाचित काँग्रेसवाले असतील, राष्ट्रवादीवाले असतील आणि मुसलमान सुद्धा असतील. आलेत का रे मुसलमान इकडे? आलेत? मग त्यांना सुद्धा मी सांगतोय, आज तुम्ही ज्या विश्वासाने शिवसेनेच्या सभेमध्ये आलेला आहात, एक लक्षात घ्या की शिवसेना प्रमुखांनी कधी आम्हाला देशप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आमच्या मनात आग किंवा विष कालवलेलं नाही. आम्ही आहोत, कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही विरोधात राहू. ते देशद्रोही मुसलमानांच्या विरोधात आम्ही आहोत. गर्व से कहो हम हिंदू है, ही हिंदुत्वाची भावना आमची मेलेली नाही. आम्ही हिंदू आहोत, हिंदू म्हणून राहणार. आणि तमाम हिंदूंना मी एकजुटीचं आवाहन एवढ्यासाठी करतोय की ते मुसलमानांना विरोध करण्यासाठी नाही, तर जो कोणी माझ्या देशाच्या विरोधात उभा राहील, तो कोणी जरी असला तरी त्याचे तुकडे करण्यासाठी आज मला हिंदूंची एकजूट पाहिजे. या मुसलमानांना मला सांगायचंय, तुमचं आणि आमचं भांडण नाहीये, अजिबात नाहीये. फक्त तुम्ही त्या नालायक ओवेसीच्या नादी लागू नका. जो ओवेसी बोलला होता तसं आम्ही कधीही म्हटलेलं नाहीये. जे ओवेसी बोलला की आज या देशामध्ये 25 कोटी मुसलमान आणि 100 कोटी हिंदू आणि 25 कोटी मुसलमान आहेत. तुम्ही जरा 15 मिनिटं पोलिसांना बाजूला काढा, आम्ही 15 मिनिटात या हिंदूंना संपवून टाकतो. ही संपवण्याची भाषा आम्ही नाही सहन करणार. ही संपवण्याची भाषा नाही सहन करणार. मी मालेगावला गेलो होतो, त्या मालेगावमध्ये सुद्धा मी सांगितलं की ज्या वेळेला तिकडे बॉम्बस्फोट झाले होते, शिवसैनिक आणि हिंदूंनी रक्तदान केलं होतं. अनेक मुसलमानांचे प्राण आम्ही वाचवले होते. आम्ही हा विचार नाही केला की जे मी रक्त देतोय ते हिंदूंना जाणार आहे का मुसलमानाला जाणार आहे. अनेक मुसलमानांनी सुद्धा तेव्हा विचार केला नसेल की मला जे रक्त दिलं जातंय ते हिंदूचं रक्त आहे का मुसलमानाचं रक्त आहे. मग वेळ प्रसंगी कठीण कामाला जर आम्ही शिवसैनिक तुमच्या मदतीला धावून येणार असू आणि आमचं रक्त तुम्हाला देत असू, तर रक्त सांडण्याची भाषा करू नका. ती मात्र तुम्हाला महागात पडल्याशिवाय राहणार नाही. हा तमाम हिंदू तर बाजूलाच, पण शिवसैनिक जरी उठून उभा राहिला तरी ओवैसीची ताकद आम्ही संपून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. कशासाठी भांडताय तुम्ही? काय म्हणून भांडताय? पण हे नुसते सगळे जे काही प्रश्न आहेत, तटकरे उभा राहिलेले आहेत, अजित पवार उभे राहिलेले आहेत, एवढे सगळे तुम्ही जमलेले आहात. मला सांगा, एक जरा ठीक आहे, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या, कारण मगाचपासून ते बसलेले आहेत. पण एक तटकरे उभा राहिल्यानंतर तुम्ही एवढे सगळे मिळून त्या तटकरेचं डिपॉझिट जप्त करू शकत नाही. मला जेव्हा सांगण्यात होतं की श्रीवर्धन मतदारसंघामध्ये निवडणूक ही चुरशीची होणार, का होणार? कारण तटकऱ्यांनी घोटाळे करून अमाप पैसा गोळा केलेला आहे. हा अमाप पैसा घराघरामध्ये गेल्यानंतर तुम्ही जी आग पेटवताय त्या आगीवरती पाणी तो पैसा टाकणार आहे. या आगीवरती पाणी जर का तो पैसा टाकणार असेल आणि जर का तुम्ही शिवरायाचे मर्दे मावळे असाल, तर भ्रष्टाचारातून कमवलेला पैसा तुमच्या घरामध्ये तुम्ही येऊ देणार आहात का? तुमचं तर सोडाच, पण तुमच्या कुटुंबियांचं आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांचं संपूर्णपणे नाश किंवा नायनाट
तटकरेच्या पापाचा पैसा घरामध्ये घेऊन तुम्ही अंगाला डाग लावून घेणार आहात का? निवडणूक होईल तेव्हा होईल, पण मला वाटतं सगळ्यांनी शपथ घेऊन उभं राहिलं पाहिजे की निवडणूक कधी येवो, अजित पवार, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि खास करून सुनील तटकरे याचं डिपॉझिट आम्ही जप्त केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेतली तुम्ही पाहिजे. आणि विचारा ना, आज प्रभाकर मोरे परत आलेले आहेत. कुठे प्रभाकर मोरे? या इकडे एक मिनिट. तुम्ही कुठे गेला होतात? मध्ये कुठे गेला होता? राष्ट्रवादीमध्ये गेले होते. शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये गेलेला माणूस आज परत आलेला आहे. याचं कारण त्यांनी तिथले थेरं बघितलेले आहेत. आणि प्रभाकरजी, आता तुमची जबाबदारी आहे, तिकडे आतमध्ये जे काही चाळे चाललेत हे चाळे सगळ्या लोकांसमोर तुम्हाला उघडे करायला पाहिजेत. आता जो तुम्ही भगवा हातामध्ये घेतलेला तो भगवा आता याच्या पुढे सोडायचं नाही. कारण भगवा हातामध्ये घेणारा मर्द असतो, येरा गमाळ्याचं ते काम नाही. जो शंड असतो त्याच्या हातामध्ये भगवा शोभू शकत नाही. जो मर्द असतो, तो भगव्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. हे तुम्ही आज दाखवून दिलेलं आहात. आणि म्हणून आजपासून मी रणशिंग फुंकलेला आहे. मी शिवसेना प्रमुखांच्या चरणी शपथ घेऊन मैदानामध्ये उतरलेलो आहे. काय वाटेल ते होऊ दे. तुम्ही जी सगळी ताकद माझ्या पाठीशी उभी केलेली आहे, या ताकदीचा उपयोग मी स्वतःसाठी कधी करणार नाही, अजिबात करणार नाही. करेन तो माझ्या मराठी माणसासाठी आणि या तमाम हिंदूंसाठी करेन. आणि तुम्ही जर का सगळे एकजुटीने मजबूतीने माझ्या मागे उभा राहिलात तर या महाराष्ट्राचं चित्र बदलून दाखवीन. आणि देशामध्ये माझा महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर आणि आपल्या बाळासाहेबांचा, शिवसेना प्रमुखांचा महाराष्ट्र हा देशातलं नंबर 1चं राज्य मी करून दाखवेन, ही शपथ मी आज घेतो आहे. आता यापुढे मी ज्या वेळेला भेटायला येईन, मी दौरा करणार आहे. पण आजपासून तुम्ही सगळ्यांनी हे शिवधनुष्य खांद्यावर घेतलंय. सगळ्यांनी हात वर करून सांगा की निवडणूक कधी येवो. समोर तटकरे उभा असला तर तटकरेचं आम्ही डिपॉझिट जप्त आज केलेलं आहे, हे शपथ घेऊन सांगा. तटकरे जो पापाचा पैसा वाटेल त्या पापाच्या पैशाला आम्ही हात लावणार नाही. आणि आमचं घर, आमचं घराणं आणि आमचं कपाळ आम्ही कलंकित करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद उद्धव साहेब, धन्यवाद. आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंय. यानंतर सामूहिक राष्ट्रगीत होईल. मी सर्वांना विनंती करू. सामूहिक राष्ट्रगीत होणार आहे. सामूहिक राष्ट्रगीत सर्वांनी खड्या आवाजात म्हणायचंय. राष्ट्रगीत होऊन ही सभा संपणार आहे. आहात तिथे उभे राहून खड्या आवाजात राष्ट्रगीत सुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे.